प्री वेडिंग शूट झालंय, मस्त आलेत फोटोग्राफ्स, काय सुंदर दिसते ती. पण आता हनीमूनचं काय, कशी करायची ही तयारी, ऐकूया या एपिसोडमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. हॅलो निलिमा मॅम. सध्या आहे ना लग्नसराईचं सीझन सुरू आहे. घरचे लगीन घेत तर ज्यांचं लग्न आहे ते पहिल्या रात्रीची हनीमूनची स्वप्न बघतायत. त्यामुळेच पहिल्यांदा सेक्स करताना तसंच सेक्समध्ये रुळताना कोणकोणती काळजी घ्यायची, पूर्वतयारी नेमकी कशी करायची, या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. सो पहिला प्रश्न तोच येतो की पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक कपलनं कोणकोणती पूर्वतयारी करायला हवी. ॲक्च्युली ही एक खूप एक्साइटिंग इव्हेंट असते. हनीमून किंवा फर्स्ट टाईम एकमेकांच्या बरोबर इंटिमेट होणं, फिजिकली इंटिमेट होणं, सेक्शुअली अराऊज होणं. आणि हल्लीच्या काळामध्ये काय असतं की काही सेगमेंट असा असतो कपल्सचा की ते ऑलरेडी एकमेकांना भेटलेले असतात किंवा मे बी थोडीशी इंटिमेसी त्यांनी एक्सपिरियन्स पण केलेली असते. काही कपल्स असे पण असतील ज्यांनी सेक्शुअल इंटिमेसी एन्जॉय केलेली असते, इंटरकोर्सही झालेला असतो. पण मेजॉरिटी कपल्स अजूनही आपल्या देशामध्ये असे असतात की ॲक्च्युली हनीमूनच्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी पहिल्यांदी एकमेकांचा हात धरतात किंवा पहिल्यांदी एकमेकांना विदाऊट क्लोथ्स एक्सपिरियन्स करतात. ह्याची जी तयारी असते ही मल्टिपल लेवल्सवरती असते. फिजिकल तयारी असते, एक मेंटल तयारी असायला पाहिजे. आणि आपण जसं ह्या एपिसोडमध्ये डिस्कस करू, काही प्रॅक्टिकल प्रेपरेशन पण करायची गरज असते. तर फिजिकल आणि मेंटल ही जी गोष्ट असते ही सेक्स एज्युकेशनपासून तयार होते. मे बी फॅमिलीमधले जे एल्डर्स असतात त्याचं डिस्कशनवरनं सुरुवात होती की ॲक्च्युली इंटरकोर्स काय असतं आणि फोर प्ले काय असतं. आणि मे बी जो मुलगा असतो त्याला शिकणं थोडंसं गरजेचं असतं की ह्या दिवसानंतर किंवा हनीमूनच्या काळामध्ये आपण जेव्हा कुठेतरी ट्रॅव्हल करतो तर कदाचित पहिल्यांदा दमलेलो असतो, तर ती जी गोष्ट असते ती स्लोली कशी घ्यायची किंवा आपल्या पार्टनरच्या बरोबर कसं डिस्कस करायचं. तर हे जे टूल्स असतात कॉन्व्हर्सेशनचे, हे थोडेसे प्रॅक्टिस करून ठेवलेले बरे असतात. तसंच मुलीला सुद्धा की ते मनामध्ये काही ब्लॉक्स असले, इंटरकोर्सबद्दल काही भीती असली, तर त्याचं निरसन आधी करावं. मे बी काउन्सिलरला किंवा डॉक्टरांना किंवा नर्सला भेटून त्या प्रश्नांची उत्तरं करून घ्यावी. एक दुसरं प्रेपरेशनचं गोष्ट म्हणजे ॲक्च्युली जे कॉन्व्हर्सेशन असतं दोघांमधलं ते क्लॅरिफाय होणं की आपल्याला हनीमूनच्या वेळेला किती दिवस कुठे जायचं आहे, बाहेर जायचं आहे, काय करायचं आहे. आणि जेव्हा इंटरकोर्स घडेल आपल्या मनामध्ये त्याच्यासाठी काय काय तयारी केली आपण, म्हणजे प्रेग्नन्सीच्या बद्दल, प्रेग्नन्सी प्रिव्हेन्शन, कॉन्ट्रासेप्शन, काही गोष्टी आपण पूर्वी सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सबद्दल बोललेले आहोत, प्रिव्हियस रिलेशनशिप्स आणि आपले आणि फॅमिलीचे रिलेशनशिप्स. कारण की मला आठवतं आहे खरंच इतक्या वर्षापूर्वी एक कपल आलेलं होतं माझ्याकडे की ऐन हनीमूनच्या वेळेला त्यांचे आई वडील त्यांना फोन करत होते. तर त्या इंटरफिअरन्समुळे दोघांमध्ये भांडणं झाली हनीमूनच्या वेळेला. तर सेक्स राहिलंच बाजूला, ते जे रिझेंटमेंट किंवा अँगर होतं की आपले घरचे लोक इंटरफिअर करतायत किंवा आपल्यावरती सुपरवाईज करतात किंवा लक्ष ठेवतात, ह्या गोष्टीचं एक डिससॅटिस्फॅक्शन त्या हनीमूनला कलर करून गेलं. आणि हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतं की हा जो एक्सपिरियन्स आहे हा खूप स्पेशल आहे. हा आपल्याला बरेच वर्ष आपण ह्या गोष्टीला घेऊन उदाहरणं देणार आहोत किंवा आपल्या मुलांशी बोलणार आहोत किंवा आपल्या फ्रेंड्सशी बोलणार आहोत की अरे तो जो एक्सपिरियन्स होता ना अमेझिंग होता. तर तो एक्सपिरियन्स अमेझिंग करण्यासाठी काही बाउंड्रीज, काही रूल्स, लिमिटेशन्स पण आपल्याला स्वतःवरती आणि इतरांवरती ठेवायला लागतात. तर ह्या गोष्टी आपण ह्या एपिसोडमध्ये नक्की डिस्कस करूया. वा, सुरुवात तर खूपच इंटरेस्टिंग झालेली आहे मॅडम. तर पुढचा एक क्वेश्चन असाच आहे की याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत. म्हणजे असं म्हणतात की पहिल्यांदा किंवा पहिल्या रात्री सेक्स करताना स्त्रियांना ब्लिडिंग होतं, तर पुरुषाची पेनिसची जी नस असते, शीर असते, ती तुटते. काय सांगाल याविषयी? गैरसमज तर आहेत आणि फॉर शुअर असं म्हणतात किंवा असा एक्सपिरियन्सही असतो की
सो कॉल्ड व्हर्जिनिटी, आणि आपण पूर्वी पण व्हर्जिनिटी टेस्टिंगबद्दल बोललेलो आहोत की किती मिसप्लेस्ड आहे व्हर्जिनिटी टेस्टिंग. काही स्त्रिया असतात त्यांचे जे हायमेन असतं किंवा जो पडदा असतो वजायनाच्या एंट्रन्सला, तो नॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये ऑलरेडी तुटत असतो. फॉर एक्झाम्पल सायकलिंग, स्पोर्ट्स, इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये कधी इंजरी झाली असेल, काय मॅस्टर्बेशन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो पडदा तुटतो आणि फर्स्ट इंटरकोर्सला काही ब्लिडिंग वगैरे होत नाही. त्याच्या उलट काही स्त्रिया असतील ज्याच्यामध्ये तो अजून डॅमेज नाही झालेला आणि इंटरकोर्सच्या वेळेला तर कदाचित तिथे थोडंसं ब्लिडिंग होऊ शकतं. तिथे थोडंसं सोअरनेस पण होऊ शकतं, म्हणजे थोडंसं दुखणं किंवा त्या जागेला हील व्हायला थोडासा वेळ लागू शकतो. सेम एक्सपिरियन्स पुरुषांमध्ये असतो, एस्पेशली ज्या पुरुषांनी कधीच क्लिनिंग किंवा हे शिकवलेलं नसतं की फोरस्किन कसं विथड्रॉ करायचं, तिथे कसं क्लीन करायचं. खूप मुलांना त्यांचे पेरेंट्स किंवा पालक सांगतच नाहीत की जेनिटल्सची एरिया स्वच्छ कशी ठेवायची, ते फोरस्किन कसं विथड्रॉ करायचं. आणि जर फोरस्किन खूप टाईट असलं तर अप्रोप्रिएट डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं, प्रॅक्टिस करणं, ते क्लीन करणं, स्वच्छ करणं किंवा ती एरिया रिलॅक्स ठेवणं. एक दुसरी गोष्ट होती की अराउजल कमी असल्यामुळे सुद्धा हे ब्लिडिंग व्हायची शक्यता असते. सो घाईघाईनी इंटरकोर्स करणं, त्याच्यामुळे तिथे सोअरनेस होणं किंवा छोटेसे कट्स होणं किंवा हे ब्लिडिंग होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. तर हनीमूनला गेल्यानंतर कोणीही कपल असेल, वेदर प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे किंवा नाही आहे, तर घाई न करता ती जी गोष्ट असते ती खूप स्लोली घेणं आणि जी फिमेल पार्टनर आहे ती फुल्ली अराउज्ड आहे हे चेक करणं, तिथे खाली लुब्रिकेशन आहे ना, आणि बरोबर लुब्रिकंट ठेवणं. तर राईट. लुब्रिकेशन कमी पडत असलं तर लुब्रिकेशन यूज करणं, आणि पर्टिक्युलरली जर बेबी लगेच नको असलं तर कॉन्डोम्स यूज करणं, किंवा प्रत्येकाची जर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सची हिस्ट्री माहिती नसली आणि डिस्कशननी कॉन्डोम यूज करायचं ठरलेलं असलं तर कॉन्डोम्स यूज करणं विथ लुब्रिकंट हे खूप महत्त्वाचं ठरतं. हे दोन्ही गोष्टी अवॉइड करायला. पण इट्स येस. नॉट कॉमन, हे हम्म. अनकॉमन आहे. पण अनकॉमन गोष्टीचा त्रास होऊ शकतो मेंटली आणि फिजिकली. तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की हो बाबा, पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर ती जागा थोडीशी दुखू शकते किंवा अनकम्फर्टेबल होऊ शकते. पहिल्यांदा सेक्स करताना दुखल्यामुळे इरेक्शन जाऊ शकतं, की बरेच वेळा असे कपल्स येतात माझ्याकडे की पहिल्यांदा सेक्स अटेम्प्ट करताना तिच्या चेहऱ्यावरती भीती बघून माझं इरेक्शन गेलं. तर हे खूप कॉमन आहे. आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा खूप कॉमन आहे, स्पेशली कारण की प्रायर एक्सपिरियन्स नसतं किंवा एन्व्हायरमेंट बदललेलं असतं. आपण खूप दमून कुठेतरी गेलेलो असतो. पूर्ण मे बी लग्नाच्या सगळ्या इव्हेंट्समुळे त्रास झालेला असतो. काहीतरी मेमरीज असतात. हा बाबा, हा नीट वागला नाही किंवा इतकं दिलं नाही किंवा तितकं केलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात हिंडत असतात. तर जेव्हा सेक्शुअल एन्काउंटरमध्ये जात असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात. एक रिलॅक्सेशनवरती एम्फसिस पाहिजे आणि मग स्लोली प्रोसीड करायचं आहे विथ अराउजल. विदाऊट अराउजल इंटरकोर्स अटेम्प्ट करायचं नाही. ही जर गोष्ट लक्षात घेतली तर हे 2 प्रॉब्लेम्स अगदी कमीत कमी एक्सपिरियन्समध्ये येतात. आणि जर झाले तर पॅनिक नाही व्हायचं आहे, घाबरायचं नाही आहे. हे खूप कॉमन आहे, लक्षात घ्यायचं आहे. परत इंटरकोर्स करायला थोडं मे बी 3 ते 4 दिवस टाळायला लागेल. ओके. पॅनिक व्हायचं नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात आणि बोलताना तुम्ही कॉन्डम्स आणि लुब्रिकंट्सचे उल्लेख केला. सो तोच येतो प्रश्न, की मग हनीमूनला जाताना जी तयारी म्हणतोय आपण, तर त्यात काय स्पेशली शॉपिंग किंवा काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत, की काय सोबत पाहिजे तुमच्या? हा एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपण कुठेही बाहेर जाताना, घर सोडून जाताना किंवा पॅकिंग करताना आपण काहीतरी एक इमर्जन्सी किट ठेवतो बरोबर. तर हनीमूनसाठी पण एक असा किट असावा असं मी डॉक्टर म्हणून समजते. तर मी जेव्हा कुठे एरवी ट्रॅव्हल करते, डॉक्टर म्हणून सुद्धा असं स्पेशली अब्रॉड जाताना किंवा आपल्याला तिथे डॉक्टर माहिती नसतात किंवा फार्मसी किती आहे, अवेलेबल आहे माहिती नसतं. त्यामुळे काही बेसिक इमर्जन्सी किट आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. साधारण कुठेतरी कट झालं तर प्लास्टर पाहिजे, एक अँटीबायोटिक क्रीम पाहिजे, एक डायरिया किंवा व्हॉमिटिंग झालं तर त्याच्यावरती बेसिक औषधं पाहिजेत. ॲसिडिटी खूप झाली, आपल्याला ट्रॅव्हल सिकनेस होत असलं तर ती औषधं पाहिजेत. हे हे बेसिक आपलं इमर्जन्सी किट झालं. पण सेक्सच्या दृष्टीने पण एक इमर्जन्सी किट असणं महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजे नंबर 1, तुम्ही कॉन्ट्रसेप्शनचं डिस्कशन केलं नसलं किंवा केलं असलं तर ते करणं महत्त्वाचं आहे. आणि ॲडिक्वेट सप्लाय ऑफ कॉन्डोम्स ठेवणं महत्त्वाचं आहे. कॉन्डोम्स प्रत्येक सेक्शुअल एन्काउंटरसाठी नवीन कॉन्डोम यूज करायचं. त्यामुळे रियूज करायचं फोकस नाही आहे कॉन्डोम्सचं. कॉन्डोम्स रियूज नाही करायचे आहेत. प्रत्येक सेक्शुअल इंटरकोर्ससाठी नवीन कॉन्डोम यूज करायचे, इन्क्लुडिंग ओरल सेक्स.
लुब्रिकंट ही एक खूप महत्त्वाचं आयटम आहे त्या किटमध्ये. कारण काय असं जसं आपण आधी म्हणलं तसं बऱ्याच कारणांमुळे लुब्रिकेशन थांबू शकतं. भीतीमुळे, रागामुळे, मनात काहीतरी विचार आले म्हणून किंवा इनफ फोरप्ले न झाल्यामुळे, एक्साइटमेंट आहे म्हणून, नवीन जागेत आहोत म्हणून, वेगवेगळ्या कारणांमुळे लुब्रिकेशन कमी पडू शकतं. त्याच्यासाठी आपल्याबरोबर एक लुब्रिकंट हवं आहे. काही पुरुष असेही समजतील की जेव्हा आपण पहिल्यांदा इंटरकोर्स करायला जातो अशा सिच्युएशनमध्ये तेव्हा आपलं इरेक्शन फेल होऊ शकतं. तर हे जे डिस्कशन आहे हे तुमच्या डॉक्टरांबरोबर करून कधी-कधी आम्ही इमर्जन्सी प्रिस्क्रिप्शन कुठल्या तरी इरेक्शनसाठी जे ड्रग्ज असतात, मेडिसिन्स असतात त्याचे 1-2 टॅबलेट्स अवेलेबल करून देतो. की ते फर्स्ट एक्सपिरियन्समध्ये फेलियर नाही व्हायला पाहिजे. कारण की फर्स्ट फेलियर हा सेल्फ जजमेंटमुळे किंवा क्रिटिसिझममुळे किंवा पार्टनरच्या ॲटिट्यूडमुळे लाँग टर्म प्रॉब्लेम होऊ शकतो. मग काही बेसिक अँटिबायोटिक्स किंवा औषधं फॉर एक्झाम्पल हनीमून सिस्टायटिस हे खूप कॉमन आहे की आपण जेव्हा हनीमूनमध्ये जाऊन खूप फ्रिक्वेंटली इंटरकोर्स करतो तर मुलींना किंवा बायकांना युरिन इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. तर आपल्या डॉक्टरशी बोलून तुम्ही एक इमर्जन्सी मेडिसिन किट ठेवू शकता ज्याच्यामुळे युरिन इन्फेक्शनचे जर सिम्पटम्स सुरू झाले तर तुम्ही ते मेडिसिन इमिजिएटली घेऊ शकता. मग कुठल्या तरी लोकल डॉक्टर किंवा फार्मसीला जाऊन भेटू शकता. आणि लास्ट बट नॉट लीस्ट इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन फॉर एक्झाम्पल कॉन्डोम बस्ट झालं, डॅमेज झालं तर 24 तासाच्या आत घ्यायचं जे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे आपण त्याला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणतो. पिल आहे, पिल 72 अनवॉन्टेड आहे. तर ह्या गोष्टीचे तुमचं जे ड्युरेशन आहे ते ॲटलिस्ट एक पॅकेट तरी तुमच्याकडे पाहिजे. युज्युअली 1 डोस आहे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनचा तर तुम्हाला 7 डेजसाठी पुरत असतो. इट डिपेंड्स की त्या मुलीची सायकल कुठे काय आहे ते सगळं. कॉन्ट्रासेप्शनचा जो टॉपिक आहे तो आपण पूर्वी पण कव्हर केलेला आहे आणि ही जी गोष्ट आहे ही ॲक्च्युली खूप आधी विचार करून डिस्कस केली पाहिजे डॉक्टरांच्या बरोबर. सो हनीमून इज नॉट द टाइम टू डिस्कस कॉन्ट्रासेप्शन. बट इफ जर तुम्ही डिसाईड केले की तुम्हाला कॉन्डोम्सच यूज करायचे, बाकी कुठलं रिलायबल कॉन्ट्रासेप्शन नाही यूज करायचं आहे आणि जर चुकून कॉन्डोम बस्ट झालं किंवा डॅमेज झालं तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून हे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन किट तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही बरोबर ठेवू शकता. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलेही औषधं कॅरी करत असला तर त्याचं एक प्रिस्क्रिप्शन तुमच्या डॉक्टरांकडनं नेहमी बरोबर ठेवा. कारण की काही अब्रॉड जेव्हा आपण जातो काही देशांमध्ये काही मेडिसिन्स अलाउड नसतात किंवा मग त्याचा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून नेहमी जी औषधं तुमच्याकडे असतात त्याचं प्रिस्क्रिप्शन असावं. ओके. खूपच महत्त्वाचे मुद्दे मॅडम हायलाइट केलेत या ह्याच्यात. एक बोलता तुम्ही म्हणलात की समजा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करताना जर मेलला जर इरेक्टाईल डिसफंक्शनचा त्रास झाला, लैंगिक ताठरता नाही आली, तर त्यांनी त्यांचा आत्मविश्वास जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे काही पुरुष हे परस्पर व्हायग्रा घेऊन ते कॅरी करतात सोबत. तर तुम्ही काय सल्ला द्याल व्हायग्राबद्दल? ॲक्च्युली हे कुठले जे सगळे मेडिसिन्स आहेत हे बरेच सेफ आहेत. अनसेफ कुठले नाही आहेत. पण प्रत्येक पर्सनच्या मेडिकल हिस्ट्रीवरती अवलंबून करतात की ते तुमच्या किती फायद्याचे असतील आणि तुम्ही ते घ्यावे किंवा नाही घ्यावे. बेटर असं आहे की तुम्ही हनीमूनवरती जायच्या आधी जर तुम्हाला काही डाऊट असला की आपल्याला हे जमेल का नाही किंवा भीती असली, अँक्झायटी असली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या बरोबर डिस्कस करून एक प्रिस्क्रिप्शन घेऊन ते मेडिसिन बरोबर ठेवा. भलेही तुम्हाला त्या औषधाची गरज पडली नाही तर ते बरोबर ठेवायला काही हरकत नाही. आम्ही हे रेग्युलर ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट, सेक्स थेरपिस्ट जेव्हा कपल्सला काउन्सिल करतो किंवा ट्रीट करत असतो त्याच्यामध्ये बरेच वेळा ह्या मेडिसिन्सचा आम्ही यूज करतो. जेव्हा असे काही कपल्स आता अनकॉन्झ्युमेटेड मॅरेजचे जे आपण एपिसोड्स केले त्याच्यामध्ये पण जेव्हा कपल्सना ट्रीट करते आणि आपल्याला माहिती असतं या थेरपी प्रोसेसमध्ये आता ते इंटरकोर्स अटेम्प्ट करणार आहेत. त्या अटेम्प्टच्या वेळेला त्या पुरुषाला हेजिटेशन किंवा अँक्झायटी आल्यामुळे इरेक्शन न येणं ही खूप कॉमन गोष्ट आहे की आतापर्यंत सगळं व्यवस्थित होतं पण आता त्या इव्हेंटचं प्रेशर इतकं आलं की आता आपल्याला इंटरकोर्स करायचं आहे की इरेक्शन तिथे थांबून जातं किंवा टिकत नाही. मग अशा वेळेला ह्या मेडिसिन्सचं यूज घेणं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे आम्ही रेग्युलरली करतो ॲज डॉक्टर्स. पण जर कोणी हनीमूनवरती जाणार असलं आणि त्यांना हे यूज करायचं असलं तुमचं एक्झिस्टिंग इरेक्शन जर छान असेल, तुम्हाला काही डाऊट नसेल, काही कन्सर्न नसेल तर ह्याचा काही ॲडिड उपयोग होत नाही की तुम्ही वायग्रा घेतलं म्हणून खूप जास्त तुमचं इरेक्शन टिकेल. आणि फर्स्ट टाईम इंटरकोर्स करताना सपोज तुमची पार्टनर पण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करते इंटरकोर्स, तो इंटरकोर्स असे अनएंडिंग इंटरकोर्स तिला पाहिजे ही समजूत चुकीची आहे. कारण काय एकदा ऑर्गॅझम तुम्हाला ऑर्गॅझम आलं, तिला ऑर्गॅझम आलं की एक रेस्ट पिरियडची गरज असते ते असिम्युलेट करायची. आणि ॲक्च्युली आपण प्रिव्हियस एपिसोड्समध्ये फोर प्ले, आफ्टर प्ले बोललोय तर इंटरकोर्सपेक्षा फोर प्ले आणि आफ्टर प्ले जास्त महत्त्वाचा ठरतो तुमच्या सबसिक्वेंट सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजला पॉझिटिव्ह
रिइन्फोर्समेंट मिळण्यासाठी. राईट. हे जे इंटरकोर्स कोणाचंही 3 ते 5 मिनिटापेक्षा असं खूप टिकत नसतो. जास्तीत जास्त 10 मिनिटं. मग काय ते 10 मिनिटं तुमचं सगळं आयुष्य थोडीच कलर करायला पाहिजेत. तर तुमचं म्हणून फोर प्ले आणि आफ्टर प्लेवरती लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ब्रेक असणं महत्वाचं आहे. हे तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात, की हनीमूनला आपण हिल स्टेशन किंवा असं जातात कपल्स, तर त्याचं एक कारण हे पण असतं, की तिथं फिरणं पण अपेक्षित असतं. म्हणजे अनेक एस्पेशली पुरुषांच्या डोक्यात असे खुळं असतात, की एक इंटरकोर्स झाला की नेक्स्ट, आणि मग ते पूर्ण जे काही हनीमूनचा पिरियड आहे ते फक्त आणि फक्त इंटरकोर्ससाठी आपण गेलोय. तर हे पण मनातनं काढलं पाहिजे. म्हणजे ती इंटिमसी जी येस. नवीन तुमचं जर रिलेशन आहे, एकमेकांना ओळखून घेणं आणि ते एक्सप्लोर करणं एकमेकांच्या सोबतचा काळ, हे पण तेवढंच महत्वाचं ठरतं. ॲब्सोल्युटली. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हा जो काळ आहे हा ॲक्च्युली डिस्ट्रॅक्शन फ्री रिलेशनशिप बिल्डिंग टाईम असं म्हणायला हरकत नाही. त्या टाईममध्ये तुम्ही एकमेकांना किती डीपली ओळखू शकता. म्हणजे आपण जे इंटिमेसीबद्दल वेगवेगळे एपिसोड्स केलेत, की तुमची इंटेलेक्च्युअल इंटिमेसी, तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये टर्न ऑन होता एकमेकांच्या बद्दल, अदर दॅन सेक्स, अदर दॅन गेटिंग अराउज्ड, की ते कसे दिसतात त्याच्यावरनं. तुमचे इंटरेस्ट्स काय, ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांना सपोर्ट करू शकता. तुमचे लाईफ प्लॅन्स काय आहेत. मे बी आधी तुमचं बोलणं नसेल झालं, पण हनीमूनवरती त्याचं इंडिकेशन मिळू शकतं. स्वतःचे जे ट्रॉमॅटिक पॉइंट्स आहेत किंवा ट्रिगर्स आहेत, मे बी पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे, ते कसे ट्रिगर होणार नाहीत लाईफमध्ये, ह्याचं डिस्कशन पण होऊ शकतं ना हनीमूनमध्ये. कारण की त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन्स नसतात आणि तुम्ही केवळ एकमेकांच्या बरोबर असता. तर डिफिकल्ट क्वेश्चन्स हँडल करणं पण इथे आहे, कारण की नंतर तुमच्याकडे सेक्शुअल इंटिमसी आहे त्या गोष्टीला सूद करायला. एक सँडविच अप्रोच ठेवणं कुठल्याही डिफिकल्ट गोष्टीला खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे आधी एक प्लेझंट एक्सपिरियन्स करायचा किंवा प्लेझंट टॉक करायचं, मग मध्ये कुठला डिफिकल्ट टॉपिक असला तो डिस्कस करायचा आणि त्याला फॉलोअप पण एक प्लेझंट किंवा प्लेजरेबल एक्सपिरियन्सनी करायचं. म्हणजे ह्या सँडविच एपिसोडमध्ये जो निगेटिव्ह एक्सपिरियन्स असतो किंवा ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स असतो किंवा डिफिकल्ट डिस्कशन असतं, ते ते फोकस होत नाही त्या हनीमून. अरे मग आपण हनीमूनवरती गेलो आणि फक्त ही गोष्ट बोललो, मला ती पूर्ण खटकली, मला अजिबात हनीमून आठवायला आवडत नाही, असं एक्सपिरियन्स असायला नको. कारण की ते आयुष्यभर पुरणारं असते. राईट. पण म्हणे आजचा जर आपण ओव्हरऑल काळाचा विचार केला तर पास्ट रिलेशन्स असणाऱ्यांचंही प्रमाण खूप असतं. सो हे जर काही याआधी शेअर केलं नसेल समजा लग्नाच्या, आणि हनीमूनमध्ये तुम्ही म्हणला तशी ती जर प्रायव्हसी मिळते आणि त्यात जर ते बोलण्याच्या ओघात म्हणू आपण किंवा ठरवून जर हे शेअर केले एकमेकांना, तर त्याच्यामुळे पण काही मनात काय म्हणू की आपण काही नवीन तुम्ही म्हणलात तसं ते बसून न देणं पूर्वग्रह, तर त्याच्यामुळे हनीमूनच स्पॉईल होतोय तुमचा. तर हे होऊ न देणं ही काळजी घेणं खरंच खूप गरजेचं ठरतं. ॲब्सोल्युटली. आणि ऑनेस्टी, ट्रस्ट आणि रिस्पेक्ट हे कुठल्याही रिलेशनशिपचे फाउंडेशन्स असतात. हनीमून हा वेळ नाहीये तुमचे डीप अनटोल्ड सिक्रेट्स सांगायची. हे जे सगळ्या गोष्टी आहेत, जो तुमच्याबरोबर घडलेला चाइल्डहूड ट्रॉमा आहे, डिफिकल्टीज आहेत, पास्ट रिलेशनशिप्स आहेत किंवा एक्स आहेत, हनीमून इज नॉट द टाईम टू डिस्कस दॅट. ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली तुम्ही लग्न ठरवायच्या आधी, हनीमून ठरवायच्या आधी क्लिअर केलेलं, केलेलं बरं असतंय. आणि ॲक्च्युली जर तुम्ही हे केलेलं नाही आणि तुम्हाला जर डाऊट आहे की हनीमूनवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलणार आहात, तर माझं सजेशन आहे की तुम्ही आधी काउन्सिलरला भेटावं आणि त्या गोष्टी क्लिअर कराव्या आणि मग तुम्ही क्लिअर माइंडनी हनीमूनला जावं. तो जो हनीमून आहे फक्त तुमच्याकरता नाही आहे, तर तुमच्या पार्टनरसाठी पण आहे. आणि तुमच्या दोघांची ही जी कंबाईंड मेमरी आहे, ही तुमच्या कपल सेल्फ एस्टीमसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि पूर्वी पण आपण कपल सेल्फ एस्टीमबद्दल बोललेलो आहोत, की जेव्हा कपल सेल्फ एस्टीम स्ट्रॉंग असतं, तेव्हा कुठले आउटसाईड इन्फ्लुएन्सेस तुमच्या कपल एक्सपिरियन्सला किंवा तुमच्या रिलेशनशिपला डिस्टर्ब नाही करू शकत. तर कपल सेल्फ एस्टीम स्ट्रॉंग ठेवण्याचं जे महत्त्व आहे, ते आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर सिमिलर गोल्स, प्रेफरन्सेस, चॉईसेस ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या पार्टनरच्या बद्दल एम्पॅथेटिक आणि कंपॅशनेट असून त्या गोष्टीला, त्या मेमरीला डिस्टर्ब न करणं खूप गरजेचं आहे. राईट. म्हणजे आत्ता बोलताना तुम्ही म्हणलात तसं की प्री मॅरेज काउन्सिलिंगचं खूप जास्ती महत्त्व आहे. त्याच्यामुळे लग्न ठरवताना आणि हनीमून प्लॅन करण्याच्या खूप आधी प्री मॅरेज काउन्सिलिंग हे घेतलं पाहिजे आणि ते तज्ज्ञ डॉक्टरांकडनं किंवा थेरपिस्टकडनं, काउन्सिलरकडनं घेतलं पाहिजे. मॅडम, पहिल्या प्रयत्नात सेक्स जमणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण किती असतं? किंवा अगदी लग्नाला 1-2 वर्ष झाल्यावरही सेक्स न जमणारी जोडपी तुमच्याकडे येतात. तर यामागे नेमकी कोणती कारणं असतात?
मी म्हणेन मेन कारण सेक्स न जमायचं पहिल्या रात्रीसाठी इज लॅक ऑफ प्रेपरेशन. आणि मी म्हणाले तसं बोथ फिजिकल प्रेपरेशन, मेंटल प्रेपरेशन, त्याचं जे डिस्कशन असतं की फर्स्ट अटेम्प्ट जे सेक्शुअल इंटरकोर्सचं आहे त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व्ड असतं. त्याच्यामध्ये फोरप्ले असतं, लुब्रिकंट यूज असतं, अराउझल असतं, ॲक्च्युअल मेकॅनिक्स, इंटरकोर्स म्हणजे काय, कोणी काय करायचं असतं आणि ते का करायचं असतं, हे जे नॉलेजच नसलं तर मग कुठेतरी काहीतरी अंधारात गडबड केली आणि ते जमलं नाही म्हणून दोघं डिसअपॉइंट झाली आणि एकमेकांना नावं ठेवली, असे कपल्स खूप बघायला मिळतात. आणि ह्याचं जे प्रमाण आहे हे मी सांगू शकत नाही, कारण की माझ्याकडे पेशंट्सच येतात, म्हणजे प्रॉब्लेम झालेलेच लोक येतात. सक्सेसफुल सेक्स करणारे लोक क्वचितच येतात आणि ते जरी पोचले तरी ते डायरेक्टली इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये भेटतात. पण अनकॉन्झ्युमेटेड मॅरेजचं प्रमाण जर आपण स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा रिसर्चमध्ये बघितलं तर ऑलमोस्ट 10 to 15-20% आहे, जे बऱ्यापैकी आहे. माझ्याकडे क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंट्सपैकी अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज बिकॉज ऑफ व्हॅजिनिसमस किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि व्हॅजिनिसमस जे कॉम्बिनेशन आहे ते ऑलमोस्ट 60-70% आहे, हो, ओके. म्हणजे टोटल पेशंट लोडमध्ये. बरं. आणि त्याच्यापैकी हनीमूनच्या वेळेला न जमलेले हे बहुतेक व्हॅजिनिसमसचे केसेस आहेत. त्याच्यापैकी एक 30-40% पुरुषांनाही इरेक्शन येण्याचा प्रॉब्लेम असतो, पण तो लाँग टर्म प्रॉब्लेम नसतो. तो त्या सिच्युएशनल असतो, म्हणजे त्या दिवशी थकल्यामुळे, दमल्यामुळे, का नवीन पार्टनर बरोबर आपण अनफॅमिलियर सिच्युएशन आहे किंवा अनफॅमिलियर सराउंडिंग्ज आहेत किंवा फॅमिलीमध्ये काहीतरी ताणतणाव घडलेला आहे, त्यामुळे मनामध्ये अँक्झायटी आहे. अशा गोष्टींमुळे ते इरेक्शन येत नाही किंवा टिकत नाही. पण ते कंपाऊंड होतं, कारण काय तुमच्या फिमेल पार्टनरच्या बरोबर त्याच्या चेहऱ्यावरती जे हावभाव येतात, तुमचं इरेक्शन जमलं नाही म्हणून, त्याच्यावरनं पण ते कॉम्प्लिकेट होतं. जे पुरुष ते पर्सनली घेत नाहीत किंवा त्यांच्या स्ट्राईडमध्ये घेतात, त्यांना त्याचा काही फारसा त्रास होत नाही. ते परत ट्राय करतात आणि मग ते जमून जातं. जे लोकं ते खूप पर्सनली घेतात किंवा ते पहिलीच त्यांची एपिसोड असते, ते पण पुरुष आणि महिला दोन्ही व्हर्जिन्स असतात फर्स्ट नाईटपर्यंत, त्यांना त्रास व्हायची शक्यता जास्त असते. ह्याचा अर्थ असा नाही की मी ॲडव्होकेट करते की प्री मॅरिटल सेक्स सगळ्यांनी करावं. राईट. अनकॉन्झ्युमेटेड मॅरेजचा उल्लेख केलात तुम्ही. तुम्हाला इथं लिस्नर्सने सांगायला आवडेल की याआधी आपण एक डिटेल एपिसोड अनकॉन्झ्युमेटेड मॅरेजवर, म्हणजे लग्नानंतर सेक्स न जमणं त्याला एक व्याधी म्हणतात, त्याच्यावर केलेला आहे. सो तो ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका. पुढे जाऊया की सेक्स ही शिकून सवरून करण्याची गोष्ट आहे का पाण्यात पडल्यावर जसं पोहायला येतं म्हणतात तसं ही देखील एक जमून जाणारी गोष्ट आहे. म्हणजे मला काही जण म्हणतात की कशाला बोलतोस तू सेक्सवर, काय गरज आहे, हे आपल्या आधीच्या एवढ्या पिढ्या झाल्या आहेत आणि पुढच्याही होणार आहेत, तर खरंच गरज आहे का सेक्सचं काहीतरी ट्रेनिंग असण्याची किंवा ते शिकण्याची? तुमच्या मित्राचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि ह्याचं एवढंच मी म्हणू शकेन की आपल्या इव्होल्युशनमध्ये एक गॅप झाली आणि एरिक एडमिट्स ह्याच्याबद्दल खूप बोलतो, इव्होल्युशन गॅप म्हणून. तर ही गॅप काय आहे की आपले जे पूर्वज आहेत किंवा गावाकडची लोकं आहेत किंवा जे ॲव्हरेज ह्युमन बिईंग्स होते, त्यांना सेक्सचं एक्सपोजर खूप होतं. प्राण्यांमध्ये आहे किंवा प्रायव्हसी नसल्यामुळे घरं जॉईंट फॅमिलीज असलेले कुठे ना कुठेतरी कोणीतरी सेक्स करतच असतं, प्राणी करतच असतात. त्यामुळे खूप असा खूप प्रश्न पडत नाही की बाबा इंटिमसी आणि सेक्स म्हणजे काय. आता काय झालं की गेल्या 60-70 वर्षामध्ये कॉन्ट्रासेप्शन ही गोष्ट आली आहे. विमेन सेक्शुअलिटी ह्याचं प्राधान्य वाढलेलं आहे. विमेन सेक्शुअल प्लेजर आता बोलायला लागले की बाईला ते आवडतं का नाही आवडतं किंवा ती हो किंवा नाही म्हणू शकते सेक्ससाठी. ही जी पॉवर आहे ही रिसेंट आहे ना आपल्या इव्होल्युशनमध्ये. काळ असा होता की बाईने जर सेक्सला नाही म्हणलं तर तिला मारूनही टाकत होते. ती सेक्सबद्दल बोलली तर तिला विच म्हणून जाळून टाकत होते. तर बायकांचा जो आवाज आहे तो आता फुटला आहे, तर ते मागतायत प्लेजरेबल सेक्स. म्हणून आता इंटरनेटवरती तुम्ही खूप सगळे असे प्रोग्राम्स बघाल, OMGS आहे, फिमेल सेक्शुअलिटीवरती खूप लोकं बोलतात. वेगवेगळे स्पीकर्स आहेत, वेगवेगळे गायनेकॉलॉजिस्ट आहेत, वेगवेगळे टूल्स, टेक्निक्स आहेत. ज्या प्रमाणामध्ये मेल सेक्शुअलिटीला आणि मेल सेक्शुअल प्रॉब्लेम्सला ॲड्रेस केलं जातं, त्या प्रमाणात अजून फिमेल सेक्शुअल प्रॉब्लेम्सला ॲड्रेस केलं जात नाही आहे. आणि आज जे माझ्यासारखे सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट्स आहेत, सेक्शुअल मेडिसिन ही एक ब्रांच गेल्या 10-15 वर्षामध्ये मॅग्निफाय झाली आहे. हो. मी जेव्हा युकेमध्ये होते तेव्हा ऑलरेडी सेक्शुअल मेडिसिन तिथे प्रॉब्लेम्स खूप होते लोकांना, तर ते येत होते. पण माझ्यासारखी लोकं कमी होती तेव्हाही NHSमध्ये. आजही एवढी नाही आहेत. तर ह्याची गरज का पडतीये? तर आम्हाला दिसून येते की आमच्याकडे जे कपल्स येत आहेत ते
त्यांच्या शरीराच्या अवयवांनाच लेबल करू शकत नाहीत. त्यांच्या जेनिटल्सचे कुठले भाग आहेत जिथे इंटरकोर्स होतो हेच त्यांना माहिती नसते, की बाईला योनी मार्ग आहे. त्या योनी मार्गामध्ये त्या ताठार लिंगाची एंट्री झाल्याखेरीज त्याला इंटरकोर्स म्हणत नाहीत. ही गोष्टच समजत नसते किंवा कळत नसते, कारण की त्यांनी कधी बघितलेलं नसतं, कधी कोणी सांगितलेलं नसतं, काय बघायचं हे माहिती नसतं आणि प्रत्येक पॉर्न एपिसोडमध्ये किंवा सिरियलमध्ये हे क्लिअरली सांगितलं जातं असं नाही. पॉर्न हे एक्सायटेटरी असतं, नॉट नेसेसरीली की ते एज्युकेशनल असतं. आणि ते सक्सेसफुल इंटरकोर्स जमणं ह्याच्यासाठी प्री रेक्विजिट्स काय काय आहेत? फोर प्ले आहे, आफ्टर प्ले आहे, इंटिमसी आहे, रिलेशनशिप आहे, कॉन्व्हर्सेशन आहे, कम्युनिकेशन आहे. ह्या गोष्टी तर कोणी बोलतच नाहीत ना. आज न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे आई वडील बिझी असतात, दोघेही कामाला जातात, मूल कसं बसं वाढत असतं, मुलीला कसे बसे पिरियड्स येतात, ती कुठून तरी कोणातरीकडनं शिकते की त्याचं काय करायचं. कोणीच कशाबद्दल बोलत नाही. आणि जे इमोशन्स किंवा फिलिंग्ज असतात प्युबर्टीच्या वेळेला किंवा सेक्शुअल फिलिंग्ज असतात, ते मग चुकीच्या पद्धतीने एक्सप्लोअर केले जातात. मे बी पॉर्न बघितल्यामुळे किंवा ड्रग्ज किंवा अल्कोहोलच्या इन्फ्लुएन्स खाली किंवा एका प्लीजिंग बिहेवियर खाली मल्टिपल पार्टनर्सच्या सोबत किंवा मल्टिपल सेक्शुअल एपिसोड्स रिस्की सेक्शुअल बिहेवियरच्या थ्रू एक्सप्लोअर केले जातात. तर हे जे नॉलेज आणि इन्फॉर्मेशन आहे, स्वतःला सेफ ठेवायचं, प्लेजरेबल सेक्स एन्जॉय करायचं, कॉन्ट्रासेप्शन, प्रिव्हेन्शन. आता HIV एड्स कशामुळे आलं? लॅक ऑफ नॉलेज आणि इन्फॉर्मेशनमुळे आहे. आणि ते पसरते का? तर अगेन त्याच्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स पण पसरतात. त्याच्यामुळे आज इंडियासारखा देश आहे आणि मी जेव्हा 2012 मध्ये आले तेव्हा मला शॉक बसला. सगळ्यात जास्त क्लिनिक्स आपल्याकडे फर्टिलिटी क्लिनिक्स आहेत. का? इंडियाचं पॉप्युलेशन एवढं ह्यूज आहे, मग आपल्याला फर्टिलिटी क्लिनिक्सची गरज का पडायला लागली? तर डॅमेज जे आहे, ट्युबल डॅमेज आहे, ओव्हेरियन डॅमेज आहे, स्पर्म काउंट डिक्रीज होतात, टेस्टिक्युलर डॅमेज आहे, हे सगळे वेगवेगळ्या कारणांमुळे आज जेव्हा कपल्सना बेबी हवं असते ते होत नसते मनासारखं. मग त्यांच्यामध्ये रिलेशनशिप डिस्फंक्शन. आज आपल्या देशामध्ये सुद्धा अर्बन एरियाजमध्ये डिवोर्स रेट 50% पर्यंत पोहोचलाय. तर ह्या सगळ्या गोष्टींना हँडल कसं करायचं? तर बेसिक हे सेक्स आणि रिलेशनशिप एज्युकेशनपासून सुरू होतं. तर इवन दो तुम्ही जे तुमचा जो मित्र आहे त्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यातून सुद्धा जर तुम्हाला नॉलेज आणि इन्फॉर्मेशन असली, ती ती यूज कशी करायची? तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अप्लाय कशी करायची? म्हणजे तुमचं जीवन सुखी असेल, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ एन्हान्स होईल. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं खूप महत्त्वाचं असते. ते जे टूल्स आणि रिसोर्सेस आहेत आज मिळतात. मे बी इट इज वायाग्रा, मे बी इट इज लुब्रिकंट्स, मे बी इट इज सेक्स टॉयज, मे बी इट इज सेक्सी लॉन्जरी, हनीमून पॅकेजेस आहेत, वेगवेगळे कंपन्या बनवतात. कशाला गरज आहे ना वेडिंग रिसॉर्टची? ते एन्व्हायरमेंट बदलायची. काय सेक्स करायला तुम्हाला बेडच लागतं ना, अजून काय लागतं? कडी लावलेलं एक दार आणि एक बेड, पलीकडे काय आहे? दॅट इज व्हॉट मिलियन्स ऑफ पीपल ऑन द अर्थ आर डुईंग टू हॅव सेक्स. व्हाय डू यू नीड हनीमून रिसॉर्ट? कशाला लागतो? तर ह्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात, जे त्या हनीमून एक्सपिरियन्सला किंवा सेक्शुअल एक्सपिरियन्सला एक कुंपण टाकतात, एक बाउंड्री टाकतात, ज्याच्या प्रोटेक्शनमध्ये तुम्ही हे एक प्लेजरेबल इव्हेंट एक्सपिरियन्स करता आणि ज्याच्यासाठी तुमची जी मेमरी असते फ्युचर सेक्शुअल एक्सपिरियन्सेससाठी ती ठरली जाते. म्हणून आपण हे एज्युकेशन सत्र किंवा म्हणून आपण हे पॉडकास्ट करतो, म्हणून आपण इतक्या ओपनली ह्या गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. ॲब्सोल्युटली. आणि मला वाटतं की तो ओपन डायलॉग खूप महत्त्वाचा आहे. बोलताना मॅडम आपण अल्कोहोलचा एक उल्लेख आला. तो अल्कोहोलचं ॲक्सेप्टन्स खूप वाढलेलं आहे. तो हनीमूनमध्येही अनेक कपल्सचा अल्कोहोल हा एक पार्ट असू शकतो. तर तुम्ही काय सल्ला द्याल? अल्कोहोल, टोबॅको, सेक्स अजून प्लेजरेबल करण्यासाठी किंवा जर काही अँक्झायटी असेल तर ती जावी म्हणून अल्कोहोलचा यूज करणं कितपत योग्य आहे किंवा काय तुम्ही थॉट द्याल याच्यावर? कुठलंही साधन ज्याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं, तुमची अँक्झायटी कमी होते, ते ड्रग्ज किंवा अल्कोहोल बेस्ड नसून बॉडी बेस्ड असलं तर तुम्हाला जास्त एन्जॉयमेंट मिळते. फॉर एक्झाम्पल, एकत्र शॉवर करणं, बाथ घेणं, एक मॅसाज घेणं, कपल मॅसाज बुक करणं एकमेकांच्या बरोबर किंवा एकमेकांना मॅसाज करणं, डीप कॉन्व्हर्सेशन्स असणं. तुम्ही जेव्हा बॉडी सेन्सेशन्सवरती फोकस करता, डीप रिलॅक्सेशनवरती फोकस करता, तुम्हाला तोच इफेक्ट मिळतो अँक्झायटी रिलीफचा. अल्कोहोल किंवा ड्रग्ज किंवा ह्या गोष्टी वापरायचं कारण काय आहे की तुमची जी फर्स्ट एपिसोडची अँक्झायटी आहे ती घालवायला पाहिजे.
म्हणजे तुमचे इन्हिबिशन आहे एकमेकांच्या बरोबर किंवा कपडे काढून इंटिमेट व्हायचं जी एक्सपिरियन्स आहे, त्याची अँक्झायटी किंवा हेजिटेशन जावं म्हणून अल्कोहॉल यूज केलं जातं. माझ्या एक्सपिरियन्समध्ये आणि बऱ्याचशा क्लायंट्समध्ये असं एक्सपिरियन्समध्ये जेव्हा ते वर्णन करतात, हे दिसून येते की ते रिग्रेट करतात अल्कोहॉल किंवा ड्रग्ज यूज केलेलं प्रायर टू फर्स्ट एक्सपिरियन्स. एक अल्कोहलचा एक नंबिंग इफेक्ट असतो बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये. अल्कोहलचा अजून एक इफेक्ट असा होतो की तुम्ही क्लिअरली थिंक करू शकत नाही, तुम्ही फीडबॅक घेऊ शकत नाही, तुम्ही नोटीस करत नाही की तुमच्या पार्टनरला काय आवडतंय किंवा काय नाही आवडतंय. तुम्ही हे रजिस्टर करत नाही की तुम्ही जे करताय ते त्याला डिस्प्लेजर किंवा पेन कॉज करतंय. दुसरी गोष्ट अशी असते की तो जो एक्सपिरियन्स असतो तो तुमच्या मेमरीमधनं खूप इझिली डिलीट होतो अल्कोहॉलमुळे. पुरुष असतात बरेच वेळा इरेक्शन नीट न याचं कारण असते की जास्त अल्कोहॉल घेतलेलं असतं आणि पर्टिक्युलरली जर आधी पण खूप सवय असली अल्कोहॉल प्यायची तर लिव्हर इश्यूजमुळे किंवा थायरॉइड डिस्फंक्शनमुळे सुद्धा इरेक्शन ठीकसं येत नाही. ड्रग्सचाही हाच प्रॉब्लेम असतो की तो जो एक्सपिरियन्स आहे तो ऑल्टर केला जातो. आणि ॲक्च्युली आपण हनीमूनवरती का जातो? तर आपल्याला ते रिलेशनशिप बॉन्ड स्ट्रेंथन करायची असते आणि जे एपिसोड सेक्शुअल इंटरकोर्सचे असतात ते मेमोरेबल असावे म्हणून आपण करत असतो. एक्सप्लोरेशन असते एकमेकांच्या बॉडीजची, प्लेजरची, एक्सपिरियन्सची, फीडबॅक आणि रिवॉर्डची. तर ते रेजिस्टरच झालं नाही, तर तुमचं फ्युचर जे सेक्शुअल एक्सपिरियन्सेस असतील ते तुम्ही कसे रिमेंबर करणार किंवा त्याच्यावरती तुम्ही कसं बिल्ड करणार? तुम्ही कसं शिकणार की तुमच्या पार्टनरला ॲक्च्युली काय आवडलं? कशामुळे ती अराउज झाली? कशामुळे तिला ऑर्गॅझम आलं? किंवा तुम्ही कशामुळे अराउज झालात? तुम्हाला इरेक्शन कशामुळे आलं? ते कशामुळे तुम्ही टिकवू शकलात? आणि ते जे एक्सपिरियन्स होतं ते तुम्हाला रिपीट करावंसं का वाटलं? हे जो फीडबॅक आहे, हे जे अवेअरनेस आहे, हे कायम ठेवण्यासाठी मी तरी रेकमेंड करीन की तुम्ही त्या एक्सपिरियन्सला अल्कोहल किंवा ड्रग्जनी कंटॅमिनेट करू नका. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच अल्कोहल घ्यायचं नाही किंवा तुम्ही ड्रग्ज तर यू शुड अव्हॉइड, पण अल्कोहल कधीच घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही. पण सर्टनली हनीमूनचा जो फर्स्ट एक्सपिरियन्स असतो तो अल्कोहलच्या इन्फ्लुअन्स खाली करू नये, हे माझं खूप स्ट्रॉंग रेकमेंडेशन असेल. ओके. मॅडम, लग्न झाल्यावर सेक्स करण्याचं असं काही आयडियल रेशो असतो का? म्हणजे आठवड्यातून 3 वेळा केलं पाहिजे किंवा हनीमूनला जर आहोत तर रोज केलं पाहिजे. सो असे ह्याच्यामुळे पण परफॉर्मन्स अँक्झायटी येऊ शकते. येस, आणि हा भाग काय येतो की हा एक्सपेक्टेशन्स खाली येतो आणि एक्सपेक्टेशन्सच्या भाराखाली कुठलाही एक्सपिरियन्स हा कंटॅमिनेट होतो, डॅमेज होतो आणि नेगेटिव्ह होऊ शकतो. तर हनीमूनचे आपले एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे आधी एकमेकांशी डिस्कस करणं पण गरजेचं आहे. सेक्स बऱ्याच कपल्सना असं वाटतं की खूप स्पॉन्टेनियस असावं, त्याच्यासाठी काहीच प्रिपरेशन लागू नाही, आणि हे जे एक्सपेक्टेशन आहे ह्याच्यामुळे ॲक्च्युली खूप प्रॉब्लेम्स येतात. आणि सेक्स थेरपिस्ट किंवा सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट म्हणून रिसेंटलीच मी एक केस ऐकली की ते ते जे डॉक्टर होते त्यांनीच खूप इम्पोज केलं होतं पेशंटवरती, हो असं म्हणजे सेक्स एकदम स्पॉन्टेनियस असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? आणि ती जी मुलगी किंवा बाई होती तिला असं काही कॉन्सेप्टच नव्हता स्पॉन्टेनिटीचा. ती प्रत्येक गोष्ट भीतीखाली प्रत्येक गोष्ट प्लॅन करायची, तिला प्रत्येक गोष्ट माहिती नसली तर ती पूर्ण घाबरून जायची. तर प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवरती डिपेंड करतं की त्या हनीमूनचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, सेक्शुअल इंटरॅक्शनचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत. काही प्रमाणात स्पॉन्टेनियस, काही प्रमाणात प्लॅन्ड असावे. एक फिक्स्ड अमाऊंट नाही आहे की तुम्हाला एका दिवसामध्ये 3-4 वेळा सेक्स करायलाच पाहिजे तर तो सक्सेसफुल आहे. हनीमून इज नॉट अबाउट सक्सेस. हनीमून इज अबाउट इंटिग्रेशन, म्हणजे रिलेशनशिप इंटिग्रेशन, बॉन्डिंग, क्लोजनेस, इमोशनल इंटिमसीबद्दल पण आहे. तर काही कपल्स असे आहेत जे एकदा किंवा दोनदाच अटेम्प्ट करतात इंटरकोर्स, पण बाकीचा जो वेळ आहे तो रिलेशनशिप बिल्डिंगमध्ये जातो. काही कपल्सनी सपोज रिलेशनशिपचं काम आधी ऑलरेडी केलेलं असलं तर येस, तो जो काळ आहे तो सेक्शुअल इंटिमसी वाढवण्यात किंवा एक्सपिरियन्स करण्यात किंवा एन्जॉय करण्यात ते देऊ शकतात. आता सपोज एक कपल आहे, त्यांनी फर्स्ट इंटरकोर्स केला आणि तिला दुखलं, तर तिने परत कधी अटेम्प्ट करावं? तर आय वुड से की खूप दुखत असलं तर साधारण 24 ते 48 तासाचा वेळ त्याच्यामध्ये दिला तर कमी दुखायची शक्यता आहे. आणि सेकंड अटेम्प्ट करताना तुम्ही लुब्रिकंट यूज करा, अराउजल खूप छान झालं आहे हे आधी बघा आणि मग अटेम्प्ट करा. मग जरुरी नाही की ते आठवड्यातनं 3 वेळा झालं पाहिजे. जे ते प्लेजरेबल असलं तर ऑटोमॅटिकली त्या कपलना अजून ते करावंसं वाटतं. जर ते प्लेजरेबल नसलं तर ते कम्प्लिटली अव्हॉइडही करू शकतात. जर
त्या कपलला लक्षात आलं की आपण इंटरकोर्स टोटली अवॉइड करतोय, तर त्यांनी डॉक्टरांकडे लवकर आधी जावं. माझ्याकडे कपल्स 4-4 वर्षानंतर येतात, की अहो ते ना तेव्हा पहिल्या वर्षी खूप दुखलं म्हणून आम्ही त्याच्यानंतर केलंच नाही. मग तुम्ही 4 वर्ष काय करत होता? नाही म्हणे आम्ही गप्पा मारत होतो एकमेकांशी. मग गप्पा कशाबद्दल बोलूया? नाही म्हणजे ते इतर गोष्टी आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. तर फ्रेंड्स असणं काही वाईट नाहीये. पण मग ज्या गोष्टीचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही ओळखलाय त्याच्यावरती तुम्ही त्या इश्यूला ॲड्रेस करणं खूप गरजेचं आहे. कारण का ते तुमच्या लाँग टर्म क्वालिटी ऑफ लाईफ आणि सॅटिस्फॅक्शनवरती इम्पॅक्ट करतं. मॅडम, हनीमूनला जाताना अजून काय प्रिपरेशन किंवा काळजी घेतली पाहिजे? कारण बऱ्याचदा अननोन ठिकाणी जात असतात कपल्स हनीमूनला, एस्पेशली अब्रॉड जर जात असतील. काय तुम्ही सेफ्टी टिप्स द्याल? थोडक्यात सांगते, कुठल्याही ट्रिपवरती जाताना तुमची सेफ्टी तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली खूप दिसून येतं, की नवीन जोडपं लग्न झालेलं आहे, तर तुमच्या अंगावरती ज्वेलरी असते, मे बी मेहंदी घातली असते, बँगल्स घातलेल्या असतात. तर तुमच्या आजूबाजूची सेफ्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या कुठल्या एजंटनी तुमचं हनीमून ऑर्गनाईज केलेलं असलं, तर तुमची हॉटेल रूम आहे तिथे कॅमेऱ्यासाठी चेक करणं, रिसेप्शनला कसं कॉन्टॅक्ट करायचं, इमर्जन्सी एक्झिट्स, डोअर्स, तुमचे जे पासपोर्ट किंवा डॉक्युमेंट्स आहेत ते कसे सेफ ठेवणं, पैसे कसे सेफ ठेवणं, डिवाईड करणं, तुमचं मेडिकेशन तुमच्याबरोबर असणं, एक मेडिकल कॉन्टॅक्ट असणं, तुमचं ट्रॅव्हल इन्शुरन्स असणं, घरी कॉल कसं कराल, सपोज काही चोरीला गेलं किंवा हे झालं तर तुम्ही कसं कॉन्टॅक्ट कराल, काही फोन नंबर तुमचे पाठ पाहिजेत. आणि सपोज तुम्ही कुठल्या फॉरेन कंट्रीला जात असाल तर लोकल एम्बसी, तुमची एम्बसी त्याचं कॉन्टॅक्ट असणं, ह्या सगळ्या गोष्टींचं सेफ्टीच्या दृष्टीने लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. लँग्वेज तुम्हाला माहिती नसली तर पोलिसांना कॉन्टॅक्ट करायची जी बेसिक सेंटेन्सेस असतील किंवा नंबर असेल इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, ते ठेवणं महत्त्वाचं आहे. तर ह्या काही गोष्टी आपण कन्सिडर केल्या की फक्त हनीमूनच्या भरामध्ये बाकी सेफ्टी, स्वतःची पर्सनल आणि रिलेशनशिप सेफ्टी न विसरता या गोष्टींचं कन्सिडरेशन ठेवावं. येस, म्हणजे हनीमून हा लव्ह इज इन द एअर असा जरी काळ असला तरी बेसिक सेफ्टी प्रिकॉशन्स या प्रत्येकाने ठेवाव्यात. थँक्यू सो मच मॅडम, खूप डिटेल झाला हा एपिसोड. आणि एक लिस्नर्सपैकी जर तुमचं लग्न ठरलं असेल, तोंडावर असेल, तर नक्की तुम्हाला ह्याचा फायदा होईल. किंवा तुमच्या ओळखीतही काही कपल्स असतील तर त्यांनाही या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. आमचा पॉडकास्ट नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर बोलायला. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer: This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.